नमस्कार. छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फायनल एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील जीएमसीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत, स्पेशली ओपन कॅटेगरीचा. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएमएस तसेच बीएचएमएस तसंच बीव्हीएससी तसेच फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग या कोर्सबद्दल डिटेलमध्ये माहिती पुरवली जाते. कशी ॲडमिशन प्रोसेस होते काय नाही या सर्व बद्दल. त्याच्यानंतर सेंट्रलची एमसीसी असू दे किंवा वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल पण आम्ही व्यवस्थित त्या माहिती पुरवतो. त्यामुळे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपला 2026चा जो नीटचा पेपर आहे 3 मे रोजी झालेला आहे. तर बघायला गेलं तर 2026चा जो नीटचा पेपर होता 2025च्या कम्पॅरेटिव्हली सोपा होता, म्हणजे इझी होता, थोडा इझी होता. तर आता यामध्ये जर बघायला गेलं तर 2026च्या नीट पेपर मध्ये जे आहे की नाही, केमिस्ट्री आणि फिजिक्स मॉडरेटली हार्ड होतं. पण कम्पॅरेटिव्हली जर बघायला गेलं तर 2025 पेक्षा जे आहे की नाही इझी होतं, म्हणजे विद्यार्थ्यांना जमलं. यावर्षीचं फिजिक्स आणि केमिस्ट्री विद्यार्थ्यांना सोडवायला जमलं. 2025चं जे आहे का फिजिक्स विद्यार्थ्यांना सोडायला जमलंच नाही. बरेच विद्यार्थी तसाच पेपर सोडून आले 2025 मध्ये फिजिक्सचा, कारण की त्यांना व्यवस्थित सोडायचं होतं. तर या वर्षीचं फिजिक्स आणि केमिस्ट्री विद्यार्थ्यांना सोडवायला जमलं व्यवस्थित होत्या. त्याच्यानंतर बघायला गेलं तर यावर्षीचा जे बायोलॉजीचा पेपर होता की नाही नीटचा, तो लेंदी होता, पण याचा विद्यार्थ्यांना जास्त काही इफेक्ट पडला नाही. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवला पेपर, सॉल्व्ह केला व्यवस्थितरित्या, कारण की विद्यार्थ्यांना बायोलॉजी इझी जातं कम्पॅरेटिव्हली फिजिक्स आणि केमिस्ट्री पेक्षा. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा काही इफेक्ट पडला नाही. विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या बायोलॉजी हँडल केलं. तर यावर्षी मे बी 720 पैकी 720 असण्याची शक्यता जास्त आहे विद्यार्थ्यांची, कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री एवढं हार्ड नव्हतं कम्पॅरेटिव्हली. जर 2025चा विचार करायला गेला तर आता बघा, हा जो पेपर आहे आता आपण बघूया कम्पॅरेटिव्हली कट ऑफ काय असू शकतो. तुम्ही विचार करा, 2024चा जो कट ऑफ होता 2024चा जो पेपर होता सगळ्यात इझी होता आतापर्यंतच्या नीटमध्ये. तर मागील 5-10 वर्षाच्या नीटमध्ये सगळ्यात इझी पेपर होता 2024चा. तर तो 2024चा कट ऑफ होता, त्यामुळे कट ऑफ वाढला होता. आपला 630 कट ऑफ गेलता 2024 मध्ये. 2025चा कट ऑफ 2025चा जो पेपर होता मागील 5-10 वर्षापैकी नीटपैकी सगळ्यात अवघड पेपर होता. तर त्यावेळेस कट ऑफ 505 वर आला होता. त्यानंतर 2026चा जो पेपर आहे 2026चा जो पेपर आहे 2024 पेक्षा तर हार्ड आहे. 2024 पेक्षा हार्ड आहे आणि 2025 पेक्षा इझी आहे. तर याचा जर इफेक्ट बघायला गेलं तर हा कट ऑफ जे आहे की नाही 570 ते 580 या रेंज मध्ये राहण्याची शक्यता जास्त आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, जीएमसी साठी. त्याच्यानंतर जर प्रायव्हेट साठी बघायचं झालं तर 530 आणि 540 या रेंज मध्ये हा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे 2026 मध्ये. आणि यानंतर आता तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये काय फोकस करायला पाहिजे, तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं तर तुम्ही काउन्सिलिंग रिलेटेड सगळी प्रोसेससाठी तुम्ही फोकस करायला पाहिजे. मेनली तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कलेक्ट करायला सुरुवात करा, कारण कसं जर तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, जर तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट असो, कास्ट व्हॅलिडिटी असो, सगळे सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, कारण की या डॉक्युमेंटने तुम्हाला तुमच्या कास्टचा बेनिफिट भेटू शकतो. कारण की कसं टाइमला ते निघत नाही. तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी झालं हे डॉक्युमेंट. त्याच्यानंतर इतर काही डॉक्युमेंट आहेत ते प्रत्येक कोर्स वाईज डिफरन्स राहतात. जसे की एमबीबीएस साठी वेगळेच लागतात, बीबीएससी साठी वेगळेच लागतात, त्याच्यानंतर बीएमएस साठी वेगळेच लागतात. हे सर्व बद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की माहिती पुरवेल की कोणकोणत्या कोर्ससाठी कोणकोणते ऍडमिशन, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते. तर यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा करायला सुरुवात करा, जेणेकरून तुमची काउन्सिलिंगच्या वेळी धावपळ होऊ नये. त्या डॉक्युमेंटचा तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये बेनिफिट व्हावा आणि तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल तुमच्याजवळ जर डॉक्युमेंट असेल तर. आणि ते तुमच्याजवळ डॉक्युमेंट नसेल तर तुमचं कॉलेज मे बी जाऊ शकतं 1-2 मार्कानं. त्यामुळे डॉक्युमेंट अगोदर गोळा करायला सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.